तर माझा आवाज पूर्णपणे बसलाय आणि शूटसाठी मी तयार झाले. तोपर्यंत आपल्याला कॉल आलाय. आपण डायरेक्ट कॉलवर जाणार आहे पहिला आणि येऊन शूट करणार. लई घाण आवाज या. स्टिक घेऊन आलो. तर आता आम्हाला शूट सोडून यावं लागलं इकडे कॉलला. आता आम्ही एका कॉलवर पोचलोय, पण आम्हाला येता येतात आणि दुसऱ्या ठिकाणाहून कॉल आला आहे. तर हा कॉल करून आपण परत तिकडे जाणार आहे साप पकडायला. तर इथं घोणस जातीचा विषारी साप आहे. त्याने काही खाल्लेले नाही आहे. तो बसलाय तसाच, तशीच त्याची सवय असते. ते वाटते तसं. या ठिकाणी आपण पॅक करतोय दुसऱ्या साईडला. तर आता शेता पूर्ण तयार झालेली आहे. साडी वरती वडत आहे. तर शेताचा आवाज खराब झालाय. तर आता आपण सृष्टी गणेश पार्क या एरियामध्ये आले. भारतातील प्रमुख ज्या 4 विषारी जाती आहेत, नाग, घोणस, मण्यार आणि फुलसे, त्यामधला घोणस जातीचा विषारी साप आहे. हाँ हाँ फुल ॲक्टिव्ह आहे घोणस. मला इकडे परत येऊन ट्रॅप सेट करावा लागला इथं. हा तिथं आहे का भिंत? थांब थांब, तिथं भिंत आहे. थांब थांब, इथं सेट करतो. राहू दे राहू दे, इथं राहू दे. थांब, त्याला तिकडे वर जरा, तिकडे वर खाली. दादा एक वीट आण रे, दादा एक वीट आण. ते बाय तिथली आण, तिथलीच आण, तिथं आहे समोर. देतो सोड. टोपण द्यावं तिला जरा. नाही. लय बेकार, लय बेकार. जसा आवाज बदललाय तशी परिस्थिती भी खराब झाली होती. तर जवळजवळ 7 ते 8
वेळा चावायला आली, 7 ते 8 वेळा केनवरती बाईट केली. खतरनाक सिच्युएशन आहे. आवाज बसलाय पूर्ण, सांगता पण येत नाही. तर चला आता या पकडलेल्या गुण सापाला आपण वन विभागाकडे सुपूर्द करूया. इथे येऊ बोलाय तुला. तर आता शूट करायचा आम्ही रंकाळा आले. जसा साप पकडला आपण तसंच आपण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओंकार काटकर सर आहेत त्यांच्याकडे देण्यासाठी आले. तर आज स्वतःच्या व्हिडिओला मी बोलतो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. कसं वाटलं ते पण सांगा.